भारतात नीट पेपर फुटीचं आंदोलन होण्याआधीच अमेरिकेला सगळं माहीत होतं असं जर मी सांगितलं तर कोणालाही धक्का बसेल. परंतु आता याच दाव्याकडे लक्ष वेधणारी एक धक्कादायक अधिकृत माहिती समोर आली आहे. कारण अमेरिकेला फक्त मोठं आंदोलन होणार एवढंच माहिती नव्हतं, तर ते कोणत्या दिवशी होणार, कोणत्या ठिकाणी होणार, आंदोलनात किती मोठी गर्दी होऊ शकते याचाही सविस्तर माहिती होती. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही माहिती आंदोलन होण्याच्या तब्बल 3 दिवस आधीच अमेरिकेने आपल्या अधिकृत अलर्टमध्ये जाहीर केली होती. म्हणजे आंदोलन भारतात झालं, परंतु त्याचा इशारा अमेरिकेने आधीच आपल्या नागरिकांना दिला होता. त्यामुळे हा आता केवळ आंदोलनाचा विषय राहिलेला नाही, तर प्रश्न आहे अशा माहितीचा जी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच अमेरिकन दूतावासापर्यंत पोहोचली होती. मग सर्वात मोठा प्रश्न असा आहे की अमेरिकन प्रशासनाला ही माहिती एवढ्या आधी नेमकी कुठून मिळाली? हा फक्त योगायोग होता की यामागे आणखी काही कारण आहेत? चला या संपूर्ण प्रकरणाची एक एक कडी जोडून व्यवस्थित पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, नेमकं झालं असं की भारतातील अमेरिकन दूतावासाने म्हणजेच US एम्बेसीने यांनी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर एक सूचना जारी केली होती. ही सूचना भारतात राहणाऱ्या आणि पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन नागरिकांसाठी होती. जेव्हा जेव्हा दिल्लीत एखादा मोठा आंदोलन किंवा निर्देशन होणार असतं, तेव्हा देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि स्थानिक पोलिसांपेक्षा आधी अमेरिकन एम्बेसी आपल्या नागरिकांसाठी सुरक्षेचा अलर्ट जारी करते. 17 जुलै रोजी जारी केलेल्या अलर्टमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की 20 जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जंतर मंतर आणि संसद भवनाजवळ गर्दी होणार आहे आणि 21 जुलैला तब्बल 250 शेतकरी संघटना बाईकवरून किसान घाटावर जमा होणार आहेत. विशेष म्हणजे अमेरिकन एम्बेसीने आपल्या भारतात असलेल्या नागरिकांना कोणकोणत्या ठिकाणी जाऊ नये, कुठे आंदोलन अधिक प्रमाणात तीव्र होऊ शकतं याची पूर्वकल्पना देखील या पत्राच्या माध्यमातून केली होती. या आंदोलनात मोठे राजकीय चेहरे सहभागी होऊ शकतात, त्याची व्याप्ती वाढू शकते, असा सर्व अचूक शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. म्हणजेच विचार करा, एवढी बारीक माहिती जर भारतीय स्थानिक पोलिसांना देखील मिळणे फारच आव्हानाची आहे. मात्र विदेशातील या अमेरिकन दूतावासाला सर्व माहितीचा अगदी योग्य अंदाज होता. सोबतमध्ये दिल्ली पोलिसांकडून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दिल्लीभर राबवण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती देखील अमेरिकेने भारतातील आपल्या नागरिकांना अगदी व्यवस्थितपणे दिली होती. आणि याआधीच सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण अंदाजावरून भारतात असलेल्या अमेरिकन नागरिकांना विविध सूचना करण्यात आल्या होत्या. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे CJPच्या ज्या आंदोलनाची कल्पना कोणालाच नव्हती, त्या मंत्रालयातील आंदोलनाची शक्यता देखील आधीच अमेरिकन एम्बेसीने या पत्रात वर्तवली होती. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे की अमेरिका भारतातील सर्व गतिविधींवर बारीक लक्ष ठेवून आहे का? कारण भारतात होणाऱ्या प्रत्येक घटनेचा एवढा अचूक अंदाज लावणे मोठ्या कनेक्शन शिवाय शक्य मानले जात नाही. तसं तर अमेरिकन दूतावास किंवा इतर कोणतेही परदेशी एम्बेसी ही माहिती मिळवण्यासाठी 3 महत्त्वाच्या मार्गांचा वापर करते. चला ते सांगतो. सर्वप्रथम OSINT अर्थात ओपन सोर्स इंटेलिजन्स आणि स्थानिक मीडिया. भारतातील शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि आंदोलक त्यांच्या रॅलीची घोषणा आठवडे किंवा महिने आधीच सार्वजनिकरित्या करतात. अमेरिकन दूतावासाची एक विशेष टीम भारतातील वृत्तपत्रे, न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडिया X, फेसबुक वर लक्ष ठेवून असते. द्वितीय, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांशी संपर्क. दिल्लीत जेव्हा मोठं आंदोलन असतं तेव्हा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस आणि वाहतूक पोलीस आधीच ट्रॅफिक ॲडव्हायझरी तयार करतात. दूतावासाची सुरक्षा अधिकारी म्हणजेच रिजनल सिक्युरिटी ऑफिसर्स स्थानिक पोलीस प्रशासनाच्या सतत संपर्कात असतात. तृतीय, स्टेप अर्थातच स्मार्ट ट्रॅव्हलर एनरोलमेंट प्रोग्राम. अमेरिका आपल्या परदेशात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्टेप ही यंत्रणा चालवते. या प्रणालीद्वारे ते आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारच्या डिमॉन्स्ट्रेशन अलर्ट्स जारी करतात. परंतु असे असले तरी देखील ज्या प्रकारची माहिती, संख्या आणि लोकेशन या सगळ्या गोष्टींची अमेरिकन दूतावासाला कल्पना होती किंवा त्यांनी जो काही अंदाज लावला त्यावरून अमेरिकेचे सोर्सेस अर्थात देखील किती खोलपर्यंत रुजले आहेत या गोष्टीची जाणीव नक्कीच होते.
या पत्रामुळे किंवा यामध्ये लावण्यात आलेल्या अंदाजावरून आपण सरळ सरळ असा निष्कर्ष काढू शकत नाही की या आंदोलनाचे काहीतरी अमेरिकन कनेक्शन आहे. मात्र एक गोष्ट नक्की आहे की सध्या अमेरिकेसह जगातील अनेक प्रमुख देश भारतात होणाऱ्या प्रत्येक घटनेकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. म्हणूनच आता हे आंदोलन फक्त राष्ट्रीय मुद्दा राहिला नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चर्चेचा विषय बनलाय. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे असे मत आहे की अमेरिकेसारख्या देशांना दक्षिण आशियातील देशांमध्ये आपली मजबूत पकड करायची आहे. आता अशातच याआधी नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये आंदोलनातून सत्ता पालट करण्यात आली. त्यामुळे तशीच परिस्थिती भारतात निर्माण होऊ शकते आणि या सर्व घटनाक्रमामागे अमेरिकेचा काही संबंध आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तर मित्रांनो, या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? सध्या भारतात सुरू असलेला आंदोलनाचा घटनाक्रम आणि या सर्व गोष्टींमागे खरोखर विदेशी शक्तीचा हात आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.